फिर एक बार 1 रन आई थी, पर अभी 7 गेंदें 8 रनों की जरूरत। इस बार गेंद छोड़ी हुई विकेट कीपर के दस्तों में। पिछली जो मैच हुई थी उधर भी 6 गेंदे 8 रन चाहिए थे, ये भी मैच 6 गेंदे 8 रन चाहिए। 6 गेंदे 8 रनों की जरूरत। कैप्टन स्पीड अप करिए। छह गेंदे 8 रन डिफेंड करने के लिए आ रहे हैं चौथे गेंदबाजी मार्क के ऊपर जयेश भोईर स्ट्राइक पर होंगे। राज कोपकर नक्कीच हर्ष थोडंसं थांबवतो या ठिकाणी आपण पाहुण्यांचा सन्मान मात्र या ठिकाणी नक्कीच करणार आहोत। वाडा ग्रुप बोरले ज्यांचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। बरीचशी मान्यवर मंडळी आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि त्या प्रत्येक पाहुण्याचा सन्मान मात्र या ठिकाणी आता नक्कीच केला जाईल। अर्थातच आपण पाहतोय जय मल्ला हॉटेलचे मालक सन्माननीय जगदीश शेठ मुकादम साहेब त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केलं जाईल। साहेबांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं आणि या सन्मानाचा स्वीकार मात्र या ठिकाणी नक्कीच करायचा आहे। जगदीश शेठ मुकादम साहेब जय मल्हार हॉटेलचे मालक, एक आघाडीचे उद्योजक म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं। एक दमदार व्यक्तिमत्व आहे, बरीचशी चांगली कामं त्यांच्या माध्यमातून केली जातात। प्रत्येकाला मदतीची साथ आणि मदतीचा हात ज्यांच्या माध्यमातून नेहमी दिला जातो ते जय मल्हार हॉटेलचे मालक, एक आघाडीचे उद्योजक सन्माननीय जगदीश शेठ मुकादम, त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण नक्कीच करतोय। ना कोणाच्या वादात ना कोणाच्या नादात यशस्वी व्हायचं असेल तर पडा उद्योगात आणि ते यशस्वी उद्योजक सन्माननीय जगदीश शेठ मुकादम साहेब त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावरती आपण नक्कीच होताना पाहतोय। पुढील सन्मान आपण आता नक्कीच घेणार आहोत। क्रांतिवीर ढाबा हॉटेलचे मालक सन्माननीय रविकांत शेठ मुकादम साहेब यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल। मी प्रेक्षकांना थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय की समालोचन पोहोचवू शकत नाही होत, परंतु पाहुणे आपण बरेचसे आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे, त्यामुळे दिलगिरी व्यक्त असेल। या ठिकाणी आपण पाहतोय क्रांतिवीर ढाबा हॉटेलचे मालक सन्माननीय रविकांत शेठ मुकादम साहेब त्यांचा देखील सन्मान केला जाईल। अगदी गोल्डन मॅन म्हणून रविकांत शेठ मुकादम साहेबांची असलेली ओळख, एक आघाडीचे उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, एक स्टार बिझनेसमॅन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते रविकांत शेठ मुकादम साहेब, क्रांतिवीर ढाब्याचे मालक। अतिशय चांगल्या ढाब्याची चव आहे त्यांची। जेव्हा तुम्ही त्यांच्या ढाब्यामध्ये जाल, कोणतंही व्यंजन तुम्ही मागवाल, अतिशय चांगलं चविष्ट व्यंजन त्यांच्या हॉटेलमध्ये आपण नेहमी पाहत असतो। ते रविकांत शेठ मुकादम साहेब आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती नक्कीच केला जातोय। पुढील सन्मान केला जाईल अर्थातच साईदीप हॉटेलचे मालक सन्माननीय विशाल शेठ मुकादम साहेब यांचा देखील सन्मान व्यासपीठावरती केला जाईल। मी विशाल शेठ मुकादम साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स यावं। सन्मानाचा स्वीकार मात्र आपण करायचा आहे। आज जय मल्हार हॉटेलचे मालक जगदीश शेठ मुकादम, क्रांतिवीर ढाब्याचे मालक रविकांत शेठ मुकादम आणि साईदीप हॉटेलचे मालक सन्माननीय विशाल शेठ मुकादम, सगळ्या पाहुण्यांचं स्वागत। मैदानाच्या आतमध्ये चांगली मॅच सुरू आहे, परंतु पाहुण्यांचं स्वागत व्यासपीठावरती केलं जाते। अगदी मायेचे उपदार, शाल, प्रेम प्रतीक, पुष्पगुच्छ, स्पर्धेची आठवण, मनसे चषक, पनवेल तालुका, सन्मान चिन्ह आणि साईदीप हॉटेलचे मालक विशाल शेठ मुकादम साहेब यांचं स्वागत। आपण आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आभार असतील। थँक्यू सो मच। कॉम्बॉक्स मध्ये जाऊया। हर्ष, क्या ये मैच है? 5 गेंदे 5 डॉट गेंदे डाली है इधर जयेश भोईर, क्या कमबैक करते हुए 6 गेंदे 8 रन चाहिए। पिछले मैच में भी 6 गेंदे 8 रन चाहिए थे, इधर भी चाहिए थे, पर इधर क्या कमबैक हुआ। 10 गेंदे 10 रन चाहिए थे, पर उधर 1 गेंदे 8 रन। जयेश भोईर, क्या गेंदबाजी, तालियां बजने चाहिए इस गेंदबाज के लिए। टर्निंग मैच कंपल्सरी चेसिंग। इस बार मेडल और आ चुके हैं
चला शिवाजीनगर नितीन 11 शिवाजीनगर संघाचे कॅप्टन आलेले आहेत. स्मिथ 11 भातानपाडा कॅप्टन पाठवा टॉस करण्यासाठी. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये हर्ष